जंगलातील पाणवठे कोरडे पडले. वन्यजीव तहानेने तडफडत होते. बातमी प्रसारित झाली, प्रश्न उपस्थित झाले. पण त्यानंतर जे घडलं ते संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. वन विभागाकडून प्रतिसाद न मिळाल्याचा दावा करत एका समाजसेवकाने स्वतःच्या खर्चातून टँकर बोलावला आणि थेट वनतळ्यात पाणी सोडलं. पहा हा धक्कादायक आणि तितकाच भावनिक विशेष रिपोर्ट. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. आम्ही येवला तालुक्यातील विसापूर वनपरिक्षेत्रातील कोरड्या पडलेल्या वनतळ्यांचा आणि पाण्यासाठी तडफडणाऱ्या वन्यजीवांचा विशेष रिपोर्ट दाखवला होता. त्या रिपोर्टनंतर एक मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. जंगलातील पाणवठे कोरडे असताना वन्यजीवांना पाणी कोण देणार आणि प्रशासनाने याची दखल घेतली का? मात्र आता या प्रकरणात एक नवे वळण आले आहे. वन्य पशुप्राणी मित्र आणि समाजसेवक भागवत झालटे यांनी दावा केला आहे की बातमी प्रसारित झाल्यानंतर त्यांना संबंधित विभागाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा उपाययोजना दिसून आली नाही आणि म्हणूनच दिनांक 4 जून 2026 रोजी त्यांनी स्वतः पुढाकार घेत स्वखर्चाने टँकर बोलावून कातरवाडी वडगाव फॉरेस्ट परिसरातील कोरड्या वनतळ्यांमध्ये पाणी सोडण्याची मोहीम राबवली. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील विसापूर बीट परिसर, तापमान तब्बल 42°C, कोरडे पडलेले वनतळे, पाण्याच्या शोधात जंगलाबाहेर पडणारे वन्यजीव, हे चित्र आज परिसरातील नागरिकांसमोर उभे आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पाण्याच्या शोधात हरिण, रानडुक्कर, मोर, ससे आणि इतर वन्यजीव आता जंगलातून थेट शेतशिवार आणि मानवी वस्तीकडे येऊ लागले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. टोमॅटो, मिरची, फुलशेती, भाजीपाला आणि इतर पिकांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी स्थानिक शेतकरी करत आहेत. एकीकडे वन्यजीवांचा जीव धोक्यात तर दुसरीकडे शेतकरी आर्थिक संकटात, अशी दुहेरी समस्या या भागात निर्माण झाल्याचे चित्र आहे. दरम्यान भागवत झालटे यांनी वनतळ्यांच्या स्थितीवर प्रश्न उपस्थित करत वन्यजीवांसाठी मंजूर होणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी वनमजुरांचे प्रलंबित वेतन, वनतळ्यांची देखभाल, पाणी पुरवठा व्यवस्था आणि वनसंवर्धनाशी संबंधित विविध मुद्द्यांवरही लक्ष वेधले आहे. याचबरोबर त्यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे लेखी निवेदन देऊन या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असल्याचे सांगितले आहे. तसेच वनतळ्यांच्या देखभालीसाठी मंजूर निधी, पाणी पुरवठा योजना, वनमजुरांचे थकीत वेतन आणि अन्य बाबींची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. परिसरातील काही शेतकरी, ग्रामस्थ आणि वन्यजीव प्रेमींनी संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत प्रशासकीय पातळीवर आवश्यक कारवाईची मागणी केली आहे. यावेळी बोलताना भागवत झालटे म्हणाले, मुक्या प्राण्यांना पाणी मिळावे यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर पुढाकार घेणे गरजेचे आहे. मात्र ही जबाबदारी शासन आणि संबंधित यंत्रणांचीही आहे. वन्यजीवांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणे आवश्यक आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर संबंधित विभागाची अधिकृत भूमिका समोर येणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. आता पाहायचे हे आहे की कोरड्या पडलेल्या वनतळ्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार का? वन्यजीवांना नियमित पाणी पुरवठा होणार का? शेतकऱ्यांचे नुकसान थांबणार का? आणि वन्यजीव संरक्षणासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांची प्रत्यक्ष परिणामकारकता किती आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळात स्पष्ट होतील. या संपूर्ण घडामोडींवर 24x7 न्यूज रिपोर्टची नजर कायम राहणार आहे. भागवत झालटे, विभागीय संपादक, उमेश मोरे, मुख्य संपादक. 24x7 न्यूज रिपोर्ट, चांदवड, नाशिक. हवामान, पाऊस, शेती, ब्रेकिंग न्यूज आणि ताज्या घडामोडींचे अचूक अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण प्रत्येक महत्त्वाची बातमी, प्रत्येक हवामानाचा इशारा आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती आम्ही पोहोचवतो सर्वात आधी, सर्वात वेगाने. तुमचा विश्वास आमची जबाबदारी.